नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एंट्रन्स एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अँड सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स। मित्रांनो, यापूर्वी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन संदर्भात जे बेसिक नॉलेज होतं ते आपण काही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेतलेलं आहे। त्यात आपण मेजरमेंट ऑफ अँगल्स अँड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा व्हिडिओ असेल किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो व्हिडिओ लेक्चर आहे ते असेल किंवा हाइट्स अँड डिस्टन्स या संदर्भात सुद्धा आपण जी आहे ती व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून स्टडी करून घेतलेला आहे। या संपूर्ण व्हिडिओची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध होऊन जाईल। मित्रांनो, या जो आपण टॉपिक आजचा बघतो आहोत या टॉपिकमध्ये आज आपण या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बद्दल शेवट करणार आहोत। हा शेवटचा पार्ट आहे ज्याच्यात आपण ट्रिग्नोमेट्री बद्दलची जी माहिती घ्यायची बाकी आहे आपली ती आपण याच्यात घेणार आहोत। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये त्याचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन तर आपण बघणार आहोतच, परंतु सोल्युशन ऑफ ट्रायंगल देखील आपण बघणार आहोत आणि ट्रायंगलचं सोल्युशन करण्याकरता आपल्याला ट्रायंगलचे किती कॉम्पोनंट आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे। आता इथे आपल्याला माहिती आहे की एखादा ट्रायंगल दिलेला आहे आणि या ट्रायंगलला टोटल हा आपण जनरल ट्रायंगल जर म्हटला तर याच्यात आपण जर ए बी सी असं म्हटलं आणि यात याच्या समूहची साइड ए मांडली, याच्या समूहची साइड स्मॉल सी, याच्या समूहची साइड स्मॉल बी घेतली तर हा आपण जनरल ट्रायंगल कन्सिडर करतो। यापूर्वीच्या ज्या स्टँडर्ड्स आहेत, 9th स्टँडर्ड असेल, 10th स्टँडर्ड असेल किंवा 11th असेल, यात जे आपण शिकलोय त्यात सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट ऑलरेडी पाहिली आहे ती म्हणजे पायथागोरस थेरम। पायथागोरस थेरम आपल्याला जो पायथागोरस थेरम आहे त्याचं जे डेफिनेशन आहे किंवा ज्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा होता की तुम्हाला हायपोटेनसचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो, आपण असं पाहिलं आहे। शिवाय आपण 30, 60, 90 डिग्रीचा थेरम पाहिला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 30 ची अपोजिट साइड जी आहे ती 1/2 इंटू हायपोटेनियस मिळते आणि 60च्या समोरची साइड जी आहे ती √3/2 इंटू हायपोटेनियस अशी मिळते। म्हणजे आपण इथे साइड काढू शकत होतो, ही साइड कोणती असेल, साइड अपोजिट टू 30 डिग्री, अपोजिट 30 डिग्री आणि अपोजिट 60 डिग्री ही साइड आपण काढू शकत होतो। शिवाय आपल्याकडे आणखी एक थेरम होता 45-90 डिग्री थेरम। याचा सुद्धा वापर करून आपण जे आहे ते 45 समोरची जी साइड आहे, साइड अपोजिट टू 45 डिग्री ती 1/√2 इंटू हायपोटेनियस मिळत होती, हेही आपण यापूर्वी पाहिलं आहे। परंतु हे संपूर्ण ट्रायंगल जर आपण पाहिले पायथागोरस थेरम मध्ये सुद्धा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलची आवश्यकता होती। अँगल हा राईट अँगल ट्रायंगल होता। 30, 60, 90 डिग्रीच्या थेरम मध्ये सुद्धा तुम्हाला 90 डिग्रीची गरज होती, म्हणजे एक अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा आवश्यक होता। शिवाय 45-90 डिग्री थेरम मध्ये सुद्धा आपल्याला एक अँगल जो आहे तो 90 डिग्री असणं आवश्यक होतं। म्हणजे आपण यापूर्वी अपोलोनियसचा थेरम देखील पाहिलेला आहे। या संपूर्ण थेरम्स मध्ये एक गोष्ट नक्की होती की सगळ्यांमध्ये राईट अँगल ट्रायंगल असेल तर आणि तरच आपण त्या ट्रायंगलचं सोल्युशन जे ते काढू शकत होतो। कारण एका ट्रायंगल मध्ये टोटल 6 कॉम्पोनंट आहेत ज्यात 3 साइड्स आणि 3 अँगल्स आहेत। सोल्युशन काढणं म्हणजेच काय, तर या कॉम्पोनंटचं सोल्युशन काढणं म्हणजेच हे 6 कॉम्पोनंट आपल्याला काढायचे आहेत। कुठले तरी 2 दिलेले असतील, 3 दिलेले असतील आणि आपल्याला उर्वरित जे आहेत रिमेनिंग साइड्स किंवा अँगल जे आहेत ते फाइंड करायचे असतील। अशाच प्रकारे आपण याचं जे ते सोल्युशन पाहणार आहोत। मित्रांनो, यात आपण जे पण पाहिलं हे जसं मी म्हटलो की इथं 90 डिग्री त्या ठिकाणी असायला आवश्यक होतं, परंतु असे ट्रायंगल जे 90 डिग्री नाहीत ज्यांना आपण ऑब्लिक ट्रायंगल असं म्हणतो, असा ट्रायंगल जो ऑब्लिक आहे म्हणजे अदर दॅन राईट अँगल, त्यांचा सुद्धा आपल्याला सोल्युशन फाइंड करता येऊ शकतं युजिंग द ट्रिग्नोमेट्री। म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून आपण अशा ट्रायंगलचं पण सोल्युशन काढू शकतो। फक्त रिक्वायरमेंट असेल की थोड्या साइड किंवा अँगल आपल्याला दिलेले असावेत, आपण उर्वरित काढू शकतो आहोत। म्हणजे यात आपण ऍप्लिकेशन पण पाहतो आहोत ट्रिग्नोमेट्रीचं आणि शिवाय ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या ट्रायंगलशी निगडीत कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत। तर मित्रांनो, बघूयात आता हा जो जनरल ट्रायंगल आपण घेतला, या जनरल ट्रायंगलचा मिनिंग असा आहे की यात आपण त्याचे जे अँगल्स आहेत ते ABC मानतो आणि अँगल बी समोरची साइड स्मॉल बी, अँगल सी समोरची साइड स्मॉल सी, अँगल ए समोरची साइड जी आहे ती स्मॉल ए असं आपण जनरली मांडतो आणि अशा प्रकारच्या ट्रायंगलला आपण ऑब्लिक ट्रायंगल किंवा जनरल ट्रायंगल असं म्हणणार आहोत। म्हणून आता यापूर्वी जे आपण शिकलो त्यापेक्षा याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जनरली दिसणार ती म्हणजे इन ट्रायंगल ABC। म्हणजे हा जनरल ट्रायंगल लिहिला गेला की याचा सरळ मिनिंग असणार आहे की AB = C, BC = A अँड AC = B, म्हणजे यांच्या लेंथ जे आहे त्या ठरलेल्या असतील। हा युज्युअल ट्रायंगल असेल, युज्युअल नोटेशन त्याचं आपल्याला हे मिळणार आहे। अशा पद्धतीने आपण या ट्रायंगलचा जो आहे तो स्टडी करणार आहोत। अजून एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, आता यात आपण यापूर्वी जे काही हे केलेलं आहे सिम्बॉल्स वापरले ते केलेलं आहे त्यात आता आपल्याला परत आणखी भर टाकायची आहे की याच्यात जसं मी आता इथे सिम्बॉल तुम्हाला सांगून दिले की ट्रायंगल ABC हा जनरल ट्रायंगल असेल
आणि त्याच्या साईडचा आपण स्मॉल एबीसी मानतो आहोत. तर इथे एस हा जो आहे हा सेमी पेरिमीटर आपण म्हणून त्याला म्हणणार आहोत, सेमी पेरिमीटर. आता पेरिमीटरचा मिनिंग सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण साईडची जी सम असते त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. या सगळ्या साईडची बेरीज आपण जर केली तर इथे आपल्याला सेमी पेरिमीटर म्हणतो आहोत, म्हणून ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 हा तुमचा असणार हाफ पेरिमीटर. म्हणजे 2s इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी हा आपला हाफ पेरिमीटरसाठी जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला यूज होऊ शकतो, युजफुल होऊ शकतो सोल्युशनसाठी. त्यानंतर आपल्याला आणखी गरज आहे, एक गोष्ट माहिती आहे की तिघी अँगलची जी सम आहे, ट्रायंगलच्या तिघी अँगलची सम ही 180 डिग्री असते किंवा त्याला आपण पाय रेडियन असं पण म्हणू शकतो. 180 डिग्री और पाय रेडियन त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यावरून आपल्याला ट्रायंगलशी निगडीत जे आहेत ते सोल्युशन्स बघायचे आहेत. बघा आता ट्रायंगल आपल्या लक्षात आलेला आहे की हा जनरल ट्रायंगल आहे, याच्या साइड्स आपल्याला माहिती आहेत. तर आता याच्याशी निगडीत जे आहे ते आपण एक एक कन्सेप्ट बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल मला साइन ए प्लस बी काढायचं आहे. हे संपूर्ण जे मी करतो आहे यात एक एबीसी हे ऑलवेज त्याचे अँगल असणार आहेत त्या ट्रायंगलचे, हे लक्षात घ्या. म्हणजे ट्रायंगल साइन ए प्लस बी जर मला फाइंड करायचा असेल तर याचा काय मिनिंग होतोय, कारण ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय आहे. पाय मीन्स 180 डिग्री. आणि तर इथे याचा काय अर्थ होईल, ए प्लस बी मला काढायचा असेल तर हा पाय मायनस सी होईल. ए प्लस बी हा सी जर मी तिकडे पाठवला तर पाय मायनस सी होईल. म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू होईल पाय मायनस सी. म्हणून मी ते लिहू शकतो साइन पाय मायनस सी. म्हणजे मला आणखी एक कन्सेप्ट असा मिळतोय. आणि हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले जर आपण यूज केलेत, जी लिंक तुम्हाला मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. हा व्हिडिओ आपला त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आहे अँगल अँड मेजरमेंट, त्याच्यावरती अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. तो व्हिडिओची लिंक जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. इथे साइन सी होईल डायरेक्टली, कारण हा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड मध्ये साइन जो तो पॉझिटिव्ह असतो. म्हणून तुम्हाला साइन ए प्लस बी याच्या ऐवजी डायरेक्टली साइन सी लिहिता येणार आहे. एक्झॅक्टली सिमिलरली उर्वरित जे आहेत, समजा बी प्लस सी असेल तर साइन ए मिळून जाईल. साइन या ठिकाणी दुसरा असेल, समजा आता ए प्लस सी असेल तर साइन बी मिळेल. हे जर कॉस संदर्भात आपल्याला काढायचं असेल, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू, तर इथे ऑफकोर्स काय होईल, कॉस पाय मायनस सी होईल. हा सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये हा निगेटिव्ह असतो कॉस, म्हणून तो निगेटिव्ह झाला. म्हणजे तुम्हाला कॉस जर काढायचा असेल, कॉस ए प्लस बी, जर ट्रायंगल एबीसी चे हे अँगल असतील तर कॉस ए प्लस बी इक्वल टू होईल मायनस कॉस सी. तसंच सिमिलरली बाकीचे घेतले आपण तर कॉस ए प्लस बी ए प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉस बी आणि कॉस बी प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉस ए. अशा पद्धतीने एक्झॅक्टली सेम वे टॅन ए प्लस बी सुद्धा मिळेल. टॅन ए प्लस बी काढायचं असेल तर कसं मिळेल, आता ऑफकोर्स आपल्याकडे जर एकदा साइन आणि कॉस येऊन गेलं तर हे बाकीचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फंक्शन्स आहेत ते काढणं अगदी सोपं असतं, कारण यांचं एकमेकांसोबतचं जे रिलेशन आहे, जसं की साइन अपॉन कॉस हा टॅन होतो. म्हणजे आपण साइन अपॉन हा कॉस जर केला तुम्हाला मायनस या ठिकाणी टॅन मिळणार, मायनस टॅन सी मिळणार आहे. म्हणून हे अगदी सोपं आहे, याला काही जास्त वेळ आपण घेत नाहीत. हा डायरेक्टली तुम्हाला मायनस टॅन सी मिळेल, कारण हे जे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो यात यांचे जे रिलेशन आहेत त्यांचे आणि कॉट सेक कोसेक एकमेकांसोबतचे रिलेशन आहेत त्यांचा आपण वापर करून याला डायरेक्टली जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणून अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचे जे ट्रायंगलचा वापर करून आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत ते फाइंड करू शकतो युजिंग द जनरल ट्रायंगल. आता राहिली गोष्ट हाफ अँगल असेल. आता समजा फॉर एक्झाम्पल इथे ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 केला, इथे पाय बाय 2 होऊन जाईल. आणि इथे ए प्लस बी अपॉन 2 केला तर हा सी बाय 2 तिकडे पाठवला तर पाय बाय 2 मायनस सी बाय 2 होईल. मग याच्या संदर्भात जर आपल्याला फाइंड करायचं असेल, याच्याशी निगडीत जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे असतील, जसं की साइन ए प्लस बी अपॉन 2 आपल्याला फाइंड करायचं असेल तर हा आपल्याला लिहिता येईल साइन पाय बाय 2 मायनस सी बाय 2. अगेन अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज केलं तर इथे येईल साइन सी बाय 2, कारण हा फर्स्ट क्वाड्रंट आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह असतो म्हणून साइन आणि साइनचा कॉस होतो. हे लक्षात घ्या, ज्या वेळेला पाय बाय 2 असतो आणि पाय असतो त्यावेळेला साइनचा साइनच राहील, परंतु पाय बाय 2 असताना साइनचा कॉस होतो. हे आपण अँगल अक्यूट अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत त्याचे जे व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी ते सगळं क्लिअर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात. तर इथे आता जसं याला कॉस सी बाय 2 लिहिता आलंय ना, तसंच कॉसचं जे आहे ए प्लस बी अपॉन 2 जो आहे तो साइन पाय बाय 2
मायनस सी बाय टू लिहिता येईल, सॉरी कॉस, आणि मग तो इथे साईन होईल साईन सी बाय टू. अशा पद्धतीने कॉसचा साईन होईल, साईनचा कॉस होईल ज्या वेळेला या ठिकाणी ए प्लस बी अपॉन टू असेल, ए प्लस बी अपॉन टू असेल. तसंच सिमिलरली आपण बी प्लस सी अपॉन टू असेल किंवा ए प्लस सी अपॉन टू असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याप्रमाणे बदलता येईल. जसं इथे ए प्लस बी आहे तर इथे सी येऊन जातोय, तसं बी प्लस सी अपॉन टू असेल तर इथे बी प्लस सी अपॉन टू असेल तर इथे ए अपॉन टू होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे ते हे ट्रिग्नोमेट्रिक जे रेशोज आहेत ट्रायंगलशी निगडीत हे आपण फाइंड करू शकतो. हे बाकीच्या सगळे रूल्स आहेत ते टॅन कॉट सेक कोसेकला सिमिलरली लागू होतात आणि ते एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्या कारणामुळे आपण साहजिकच आहे की त्यांना आपण सहज जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. यानंतर आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगलसाठी, ते म्हणजे साइन रूल. जसं आता जस्ट मी तुम्हाला एक बोललो की येस आपण हा हाफ पेरिमीटर म्हणजे सेमी पेरिमीटरसाठी वापरतो, तसंच साइन रूल देखील आपल्याकडे आहे. साइन रूल ज्याच्यामध्ये तुम्हाला ए अपॉन साइन ए, ऑफकोर्स या ठिकाणी ए हा अँगल ए समोरची साईड असणार, बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी, आणि समजा याला आपण के मानला तर आपल्याला ए इज इक्वल टू के साइन ए असं लिहिता येईल, किंवा बी इक्वल टू के साइन बी असं लिहिता येईल, किंवा सी इज इक्वल टू के साइन सी असं लिहिता येईल. याच्यावरून आपलं सिमिलरली आपण फाइंड करू शकतो उर्वरित जे रेशोज असतील ते. आणि हा रेशो असाच न लिहिता याला असं देखील लिहिता येईल, साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. याला सुद्धा आपण के मांडला तर अशा वेळेला आपल्याला साइन ए इज इक्वल टू लिहिता येईल ए के, साइन ए इज इक्वल टू के, किंवा साइन बी इज इक्वल टू के बी, किंवा साइन सी इज इक्वल टू के सी. हा झाला आपला साइन रूल. तसंच आपला कोसाइन रूल देखील आहे. कोसाइन रूल सुद्धा आपल्याला साइड आणि अँगल यांच्यामध्ये रिलेशन आहे. फक्त हे संपूर्ण जे काही चाललंय त्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ए बी सी हे ट्रायंगलचे अँगल आहेत, कॅपिटल ए बी सी, आणि स्मॉल ए बी सी त्याच्या ऑपोजिट साइड्स आहेत, हे लक्षात घ्या. तसंच आपला कोसाइन रूल देखील आहे. काय आहे कोसाइन रूल? कोसाइन रूल मध्ये तुम्हाला जर समजा साइनचा हे काढायचा असेल आपल्याला, ए स्क्वेअर इज इक्वल टू सगळा कोसाइनचा आहे, तिथे साइन असेल तर साइनचा रूल आपण वापरतोय, कोसाइन असेल तर कॉसचा रूल आपला वापरतोय. तर ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए, हा तुम्हाला या ठिकाणी कोसाइन रूल मिळतो. आता हे एक जरी लक्षात आला ना तर उर्वरित तीन जे आहेत ते आपण सहज लिहू शकतो, कारण हा बी स्क्वेअर आहे, इथे बी स्क्वेअर आला तर इथे काय असणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू ए सी, आणि हा कॉस याचा जो समोरचा अँगल आहे तो अँगल असेल कॉस बी. सिमिलरली समजा सी स्क्वेअर काढायचा असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी असं याला लिहिता येईल. हा झाला तुमचा साइन रूल, कोसाइन रूल. आणि हे जे लॉ आहे त्यांना आपण ऑपोजिट ऑर असं पण लिहू शकतो. जर समजा आपल्याला फक्त कॉस ए शी निगडीत लिहायचं असेल तर कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस बी सी असं पण त्याला लिहू शकतो. तेच याला लिहायचं असेल ऑर मध्ये तर कॉस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ए सी, आणि तेच जर समजा कॉस सी लिहायचं असेल तर तो असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ए बी. अशा पद्धतीने आपण कोसाइन रूल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो, लक्षात ठेवू शकतो. अगदी लॉजिकली लक्षात ठेवलं तरी पण आपल्या लक्षात येईल. याच्या संदर्भातली संपूर्ण प्रूफ यांचे बघायचे असतील किंवा यांची संपूर्ण डीपमध्ये माहिती घ्यायची असेल तर याच्यावरचा आणखी एक आपला 12th स्टँडर्डचा 3ऱ्या नंबरचं चॅप्टर आहे महाराष्ट्र बोर्डचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणून. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये ज्याच्यात दाखवलेलं आहे, डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे, त्याचा जर स्टडी करायचा असेल तर तो व्हिडिओ लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पुढचा आहे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल आहे बघा मित्रांनो. प्रोजेक्शन रूल हा सुद्धा आपल्याला कधी कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागू शकतो. तर हे संपूर्ण ट्रायंगल एबीसी शी निगडीत आहे. तर ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. जर इथे साइड ए काढायची असेल आणि आपल्याकडे हे जे उर्वरित आहेत बी कॉस सी आणि सी कॉस बी याच्याशी निगडीत त्यांचं रिलेशन आहे. तसंच बी लिहायचं असेल म्हणजे बी काढायचं असेल तर इथे काय येईल ए कॉस ए कॉस सी प्लस सी कॉस ए असं आपण त्याला लिहू शकतो. आणि हेच जर समजा सी काढायचं असेल आपल्याला तर इथे ए कॉस बी प्लस बी कॉस ए असं आपण ते कोसाइन प्रोजेक्शन रूल जो आहे तो अप्लाय करू शकतो.
यासोबतच अजून आपले हाफ अँगल फॉर्म्युले आहेत मित्रांनो. हाफ अँगल फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सेमी पेरिमीटरची आवश्यकता असते. हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे आपण डायरेक्टली जर आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याकडे साईड दिलेले असतील तर हाफ अँगल फॉर्म्युले जे आहेत, हाफ अँगल फॉर्म्युले हे पण कसे लक्षात ठेवायचे बघा. सुरुवातीला आपल्याला समजा साइन a/2 फाइंड करायचा आहे. साइन a/2 फाइंड करायचा असेल तर याचा फॉर्म्युला आहे s मायनस बी s मायनस सी डिवायडेड बाय BC. आता इथे काय बघा, जर अँगल ए असेल a/2 काढताना तर s मायनस बी आणि s मायनस सी आहे. इथे s म्हणजे तुम्हाला सांगितलंय मित्रांनो मी, s म्हणजे काय असेल, हाफ किंवा सेमी पेरिमीटर. s इक्वल टू a प्लस बी अपॉन सी, त्याचा वापर करून इथे लिहिलाय. हे जर कॉस काढायचं असेल, कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला इक्वल टू याचा फॉर्म्युला आहे s इंटू s मायनस ए डिवायडेड बाय BC. आणि ते जर टॅनचा काढायचं असेल, टॅन a/2 इज इक्वल टू, या दोघींना डिवाइड करायचं आहे फक्त, याला आणि याला जर डिवाइड केलं तर BC गेट कॅन्सल्ड. रिमेनिंग टर्म ज्या आहेत त्या आहेत s मायनस बी s मायनस सी आणि डिवायडेड बाय इथे जे उरणार s इंटू s मायनस ए. हा तुमचा टॅन a/2 चा जो फॉर्म्युला आहे तो तयार होऊन जातो. आता हे तीन आपल्याकडे आलेत तर याच्यावरून आपण उर्वरित जे आहेत ते सहज लिहू शकतो. कसे लिहू शकतो सहज, समजा आता याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. हा समजा साइनचा आहे, हा टॅनचा आणि कॉसचा आहे, आणि याला साइनच्या आणखी आपल्याला b/2 काढायचा असेल तर काय येईल मित्रांनो, इथे s मायनस बी होता, s मायनस सी होता, इथे a असताना इथे b आहे तर इथे काय येईल s मायनस ए s मायनस सी डिवायडेड बाय AC. हेच एक्झॅक्टली इकडे काय येईल, कॉस b/2 फाइंड करायचा असेल तर इथे येईल s मायनस बी डिवाइड बाय BC. आणि हेच जर इथे फाइंड करायचं असेल टॅन तर इथे काय चेंज होईल, या दोघींना डिवाइड करतो आहोत तर ऑफकोर्स या ठिकाणी काय येईल s मायनस बी, सॉरी b/2 काढतोय आपण, b/2 तर s मायनस ए s मायनस सी डिवाइड बाय s इंटू s मायनस बी अशा पद्धतीने आहे. आणि असंच समजा याचं काढायचं असेल, फाइंड करायचं असेल साइन c/2 तर सिमिलरली आपण लिहू शकतो. तुमच्या एक्झॅक्टली लक्षात आलं असेल की इथे आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो आहोत, कशा पद्धतीने ते लक्षात ठेवतो आहोत. टॅन c/2 याला सुद्धा आपण त्या पद्धतीने जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो किंवा फाइंड करू शकतो. म्हणजे फॉर्म्युले जास्त पाठांतराची गरज असणार नाही, जर लॉजिकली लक्षात ठेवलं तर लगेच लक्षात राहतील. हे त्यामागचा सांगण्याचा उद्देश आहे. त्यानंतर आपण एरिया काढण्याचे फॉर्म्युले, जसं मी तुम्हाला म्हटलो की राईट अँगल ट्रायंगल जर असेल, आपण यापूर्वी राईट अँगल ट्रायंगलचे जे संदर्भातल्या ज्या माहितीज आहेत, संपूर्ण नॉलेज जे आहे ते घेतलं आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं, 30-60-90 डिग्री थेरम असेल किंवा अपोलोनियस थेरम असेल किंवा पायथागोरस थेरम असेल. तसंच एरिया काढण्याकरता आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला पाहिला आहे एरियाचा, ट्रायंगलचा एरिया काढण्याकरता. परंतु मित्रांनो इथे सुद्धा गरज आहे राईट अँगल ट्रायंगलची, कारण हाईट त्याशिवाय निघत नाही. किंवा त्या ठिकाणी कमीत कमी जर जनरल ट्रायंगल असेल तर एक हाईट त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे एक आणखी साईड एक्स्ट्रा ती तरी हवी, किंवा तो राईट अँगल ट्रायंगल तरी असायला हवा, तेव्हाच आपण या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकत होतो. परंतु इन केस जर ट्रिग्नोमेट्री आपल्याकडे असेल तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल जर फाइंड करायचा असेल आणि आपल्याकडे फक्त साईड आणि अँगल जरी दिलेले असतील तरी सुद्धा आपण तीन प्रकारे काढू शकतो, जे दिलेल्या गिवन रिक्वायर्ड थिंग आणि गिवन थिंग याच्यावर डिपेंड करतं. तिथे 1/2 आणि BC साइन ए हा एक फॉर्म्युला होऊ शकतो, किंवा 1/2 AC साइन बी, किंवा 1/2 AB साइन सी. अशा पद्धतीने आपण त्याचा जो एरिया आहे तो ट्रायंगलचा तो एरिया आपण फाइंड करू शकतो. शिवाय आपल्याकडे हिरोज फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे s इंटू s मायनस ए s मायनस बी s मायनस सी. याच्या सुद्धा सहाय्याने आपण त्या ट्रायंगलचा जो आहे तो एरिया जो आहे तो फाइंड करू शकतो. म्हणजे हे जनरल ट्रायंगलशी निगडीत असेल आणि साईड आणि अँगल दिलेले असतील तर आपण ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी त्या ट्रायंगलचा जो आहे तो एरिया फाइंड करू शकतो. यानंतर नेपियस एनालॉगी आहे, त्याला आपण टँजंट फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण साईड आणि अँगल फाइंड करू शकतो, ज्या ठिकाणी तुम्हाला दोन अँगलची सबट्रॅक्शन दिलेली असेल. आतापर्यंत आपण सगळे ॲडिशनचे फॉर्म्युलेस पाहिले आहेत, परंतु सबट्रॅक्शन असेल, समजा ट्रायंगल ABC असेल आणि या ट्रायंगलमध्ये टॅन B मायनस A मायनस सी
अपॉन 2 असेल तर इक्वल टू इथे a मायनस सी अपॉन a प्लस सी आणि मल्टिप्लाय बाय टॅन बी अपॉन कॉट बी अपॉन 2 असा या ठिकाणी नेपियर्स अनालॉगी आहे किंवा ज्याला आपण टँजंट फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. त्यासोबतच समजा असं असेल टॅन बी मायनस सी मायनस बी किंवा सी मायनस ए असेल समजा अपॉनला 2 असेल, हे उलट झालं नाही, सी मायनस ए असेल तर अशा वेळेला सी मायनस ए अपॉन सी प्लस ए असा तो फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज करू शकतो. नेपियर्स अनालॉगी आहे. एक्झॅक्टली सेम वे ए मायनस बी असेल अपॉन 2 इज इक्वल टू इथे येईल ए मायनस बी अपॉन ए प्लस बी आणि हा कॉट बी अपॉन 2 कारण इथे सी अपॉन 2 कारण हे इथे सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे फार बारकाईने बघायला लागतं कारण सबस्ट्रॅक्शन मध्ये कोणता अँगल मधून कोणता अँगल मायनस करतोय यावर त्याची सिग्नेचर साईन जी आहे ती डिपेंड करते. त्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी सांभाळून हे बघायला लागतं. तर इथे टॅन समजा इथे बी मायनस सी असेल डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू तर इथे येईल बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉट ए अपॉन 2 हा आपला नेपियर्स अनालॉगी आहे. याचं देखील आपल्याला सबस्ट्रॅक्शन जर असेल आपल्याकडे त्याच्या साह्याने आपण जे आहेत ते अँगल आणि साईड अँगल किंवा साईड जे ते फाइंड करू शकतो. त्यानंतर आहे सर्कम सेंटर. सर्कम सेंटर कोणाला म्हणतात बघा. सर्कल कोणाला म्हणणार ज्या वेळेला एखादा ट्रायंगलच्या व्हर्टेक्स पासून तो सर्कल तयार होतो किंवा त्याचा प्रत्येक व्हर्टेक्स मधून सर्कल जात असेल त्याला आपण म्हणतो सर्कम सर्कल. आता हे सर्कम सर्कल असेल तर ऑफकोर्स त्याची जी रेडियस आहे ती सर्कम रेडियस असेल. सर्कम रेडियस हे सेंटर जे आहे त्यावेळेला ते असेल सर्कम सेंटर, याला आपण सर्कम सेंटर म्हणणार. आणि हा आपला समजा जनरल ट्रायंगल आहे एबीसी, याच्या समोरची साईड बी, याच्या समोरची साईड सी असेल. हा रेडियस आपण आर म्हणला, सेंटर त्याचा ओ असेल, या समोरची साईड ही ए मानली. असा हा जो ट्रायंगल याच्यामध्ये इन्स्क्राईब झाला आहे सर्कलमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत सर्कम सर्कल आणि त्याची रेडियस सर्कम रेडियस असेल सर्कम, त्याचं सेंटर सर्कम सेंटर असणार आहे. त्यासोबतच आपला याचा जो फॉर्म्युला तयार होतो रेडियस काढण्याचा तर तो असा आहे की 2r इज इक्वल टू ए अपॉन साइन ए, म्हणजे आपला जो आपण साइन रूल पाहिला आहे तो साइन रूलच जो आहे याच्यावरून आपला 2r इक्वल टू ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी असं मिळतं आहे. आणि आणखी जर डीप मध्ये जायचं असेल तर ए बी सी डिवाइड बाय 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल. जो एरिया ऑफ ट्रायंगल आपण काढलाय आता माहिती आहे आपल्याला की तो कसा काढला जातो. जर समजा साईड दिली असेल तर एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी अशा पद्धतीने जे आहे तर तुमच्याकडे सर्कल दिलेला असेल आणि तुम्हाला जर त्याची रेडियस फाइंड करायची असेल तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करू शकता. तुम्हाला फक्त साईडची लेंथ दिलेली असेल तर अशा वेळेला एबीसी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी तिघी साईडचा प्रॉडक्ट घ्यायचा डिवाइड बाय 4 इंटू त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल. आणि एरिया ऑफ ट्रायंगल आपण हिरोजच्या फॉर्म्युल्याने जो आहे तो फाइंड करू शकतो. हा तो हिरोजचा फॉर्म्युला आहे. हे जर इन सेंटर पाहायचं असेल हे आपलं सर्कल झालं. त्यानंतर इन सर्कल असेल. आता इन सर्कल ऑफकोर्स याचा असा अर्थ असेल की ट्रायंगलच्या आत ते सर्कल तयार होत असेल म्हणजे ट्रायंगलची प्रत्येक साईड जी आहे ती त्याची टँजंट असेल किंवा टच होत असेल एका पॉइंटला त्याला आपण म्हणणार इन सर्कल. मग हा ट्रायंगल समजा एबीसी असेल, हा ट्रायंगल एबीसी आहे, त्याच्या समोरची साईड सी असेल, त्याच्या समोरची साईड बी असेल, त्याच्या समोरची साईड ए असेल. आणि या ठिकाणी रेडियस जर समजा आपण आर मानली, ही रेडियस समजा आर असेल आणि ही रेडियस व्हर्टेक्स पासून ते इथपर्यंत जाऊ आपला सर्कम सर्कल तयार होईल त्याची रेडियस समजा आर मानली तर यांचं एक रिलेशन आहे. ते रिलेशन असं की आपल्याला स्मॉल आर म्हणजेच या इन सर्कलचं जे रेडियस आहे ती सुद्धा आपल्याला फाइंड करता येते युझिंग ट्रिग्नोमेट्री 4r मल्टिप्लाय बाय साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 आणि साइन सी बाय 2. त्या साईड जरी दिलेल्या असतील तुम्हाला तरी पण तुम्ही त्याची रेडियस जी ती फाइंड करू शकतात. तर कशी फाइंड करू शकतात तर आपल्याकडे साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2 हे हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. हे आपण हाफ अँगलचे जे फॉर्म्युले पाहिलेत त्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करून सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला रेडियस जी आहे त्या इन सर्कलची रेडियस जी आहे ती मिळू शकते. शिवाय अजून एक फॉर्म्युला आहे ज्याच्या साहाय्याने आपण ते मिळवू शकतो तो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल आपण हिरोज फॉर्म्युलाने काढू शकतो डिवायडेड बाय यस. याचा सुद्धा वापर करून आपण त्या सर्कलची जी आहे ती रेडियस जी आहे ती फाइंड करू शकतो. एवढा जो टॉपिक आहे या टॉपिकवर
आपण हा जो शेवटचा पार्ट घेतोय ट्रिग्नोमेट्रीचा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून, या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री पूर्णतः आपली संपलेली आहे. मग काही असे एक्झाम्पल्स आहेत, काही असे प्रॉब्लेम्स विचारले गेलेले आहेत एनडीएच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपर्समध्ये की जे आपले घ्यायचे बाकी आहेत. कारण हा टॉपिक आपला शिकवायचा बाकी होता, म्हणून आपण आता याच्या पुढच्या स्लाइडमध्ये या टॉपिकवर आधारित काही प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले जे क्वेश्चन्स आहेत एनडीएच्या एक्झाममध्ये ते आपण घेणार आहोत पुढच्या स्लाइड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष ते PYQs बघूयात जे प्रिव्हियस काही इयर्समध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत एनडीएच्या एक्झाम्समध्ये. या टॉपिकवर आधारित आपण क्वेश्चन पाहतो आहोत. 2025च्या पहिल्या एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे बघा. कंटिन्युअसली 3 क्वेश्चन्स होते. डायरेक्शन्स फॉर क्वेश्चन 46 to 48 हे आपण ए सेटचे एक्झाम्पल्स घेतो आहोत. कन्सिडर द फॉलोइंग फॉर द 3 attempts that follow the sides of a triangle ABC are AB equal to 3 cm, BC equal to 5 cm and CA is equal to 7 cm. त्यात 46 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 46 नंबर, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट आहे द ट्रायंगल इज अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. सेकंड स्टेटमेंट आहे द सम ऑफ द अक्यूट अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इज ऑल्सो अक्यूट. विच ऑफ द स्टेटमेंट्स गिव्हन अबोव इज ऑर आर करेक्ट. ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट काय म्हटलं बघा, द ट्रायंगल इज अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल आपल्याला 90 डिग्री पेक्षा मोठा दाखवायला लागणार. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे 190 पेक्षा मोठा म्हणजेच ऑब्ट्यूज अँगल असतो. आणि इतर 2 जे अँगल्स आहेत त्यांची जी सम आहे ती आपल्याला दाखवायला लागणार आहे. अक्यूट म्हणजे असेल तर अक्यूट, नसेल तर मग ते आपण त्याला जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स म्हणू शकतो. तर सुरुवातीला आपला जो जनरल ट्रायंगल आहे त्या जनरल ट्रायंगलच्या हिशोबाने यांनी आपल्याला ABC ट्रायंगल जर दिलेला आहे आणि ABच्या समोर आता हा B अँगल आहे, हा A याच्या समोरची साईड, C समोरची साईड आपण जनरली स्मॉल लेटर्सने दाखवतो. आणि याच स्वरूपात त्यांनी आपल्याला लेंथ पण दिलेल्या आहेत, ज्यात AB तुम्हाला दिलेला आहे 3. AB हा 3 आहे दिलेला. त्यानंतर BC आहे 5 सेंटीमीटर, BC 5 दिलेला आहे म्हणजे A ची व्हॅल्यू 5 दिली आहे. आणि CA इज इक्वल टू 7 आहे म्हणजेच CA इज इक्वल टू 7 असं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर इथे A इज इक्वल टू 5, B इक्वल टू 3, B इक्वल टू 7 अँड C इज इक्वल टू 3 दिलेला आहे. सुरुवातीला बघा आपल्याला जर साईड दिलेल्या असतील तर आपल्याला अँगल काढता येणं गरजेचं आहे. अँगल आणि साईड यांचं रिलेशन असलेलं आपण आता जस्ट एक कोसाइन रूल पाहिलेला आहे. जो समजा कॉस कुठला तरी एक आपल्याला काढायचा असेल, समजा कॉस A आपल्याला फाइंड करायचा आहे, कुठला तरी एक अँगल आपण फाइंड करतो, समजा कॉस B आपण फाइंड करूयात. तर कॉस B इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन ट्वाइस AC आपला हा फॉर्म्युला आहे कोसाइन रूलचा. A ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 स्क्वेअर प्लस C आहे 7 स्क्वेअर आणि C आहे 3 सॉरी आणि B आहे 7 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय A आहे 5 आणि C आहे 3. याला सिम्प्लिफाय करूयात. 5 चा स्क्वेअर येतो 25 प्लस 9 मायनस 49 डिवाइडेड बाय 5 दुने 10 10 त्रिक 30 30. याला अजून सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल. तर यात तुम्हाला काय मिळतंय बघा, मायनस इथे 25 प्लस 9 केल्यानंतर तो मिळतोय 34 आणि हा मायनस केल्यावरती मिळतोय आपल्याला 15 म्हणजे मायनस 15 अपॉन 30 इज इक्वल टू मायनस 1/2. आता हा कॉस B जो आहे तो मायनस 1/2 आलाय आणि हा कॉस 1/2 कधी असतो, ज्यावेळेला कॉस 60 डिग्री असेल. 60 डिग्रीला म्हणजेच पाय बाय 3 ला कॉस 60 जो आहे तो 1/2 येतो. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की B इज इक्वल टू तुम्हाला काढायचा असेल तर इथे अलाइड अँगल वापरायला लागणार. कॉस हा पॉझिटिव्ह होण्याकरता सेकंड क्वाड्रंटचा आधार घ्यायला लागणार. तो 180 मायनस 60 हा जो आहे त्यावेळेला पॉझिटिव्ह होतो म्हणजे निगेटिव्ह असतो ऍक्च्युअली. मग त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्याकरता आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलाय. अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. इकडे उलट दिशेने त्याला वापरलेला आहे. तर इथे येईल कॉस 120 डिग्री म्हणजेच तुम्हाला लास्टला B ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती आहे 120. म्हणजे हा तुम्हाला ऑब्ट्यूज अँगल मिळून गेलाय. म्हणजे जे पहिलं फर्स्ट स्टेटमेंट आहे ते इथे क्लिअर झालं आहे की इथे त्यांचं म्हणण्यानुसार एक गोष्ट क्लिअर झाली की द ट्रायंगल इज अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. एक जरी अँगल आपल्याकडे 90 डिग्री पेक्षा मोठा असेल तर अशा वेळेला आपण त्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणतो. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. राहिली गोष्ट आता सेकंड स्टेटमेंट काय आहे, द सम ऑफ अक्यूट अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज ऑल्सो अक्यूट. म्हणजे उर्वरित जो 2 अँगल आहेत
ते अँगल सुद्धा आपल्याला दाखवायचे, त्यांची सम जी आहे ती. आता आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिघी अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री असते. म्हणून इथे त्याच्यापैकी आपल्याकडे एक अँगल येऊन गेलाय, हा अँगल बी, आणि अँगल बी आपल्याकडे आहे 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. याला त्या साईडला जर पाठवलं तर तुम्हाला ए प्लस सी इज इक्वल टू 180 मायनस 120 म्हणजे हा तुम्हाला 60 डिग्री मिळतोय. म्हणजे उर्वरित जे दोन अँगल आहेत, एक अँगल तर आपला जो आहे तो 120 आहे आणि इतर दोन उरलेले अँगल जे आहेत ते 60 डिग्री आहेत. हे आपण शॉर्टकट पण काढू शकलो असतो, पण तुम्हाला समजवण्याकरता एवढं लिहायला लागतंय. तर इथे शॉर्टकट काय की हा 120 आहे, तर उर्वरित दोन अँगल जे आहेत त्यांची बेरीज तुम्हाला 60 डिग्रीज मिळणार आहे. तर त्यामुळे त्यानुसार उर्वरित दोन अँगलची सम जी आहे ती अॅक्यूट अँगल मिळते आहे. म्हणून सेकंड स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा करेक्ट आहे. यावरून आपण एक म्हणू शकतोय की इथे आपला ऑप्शन नंबर सी जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. त्यात पुढे पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चन नंबर 47. आता हा 47 मध्ये डायरेक्टली त्यांनी विचारलाय व्हॉट इज द अँगल बी इक्वल टू, आणि आपण आता जस्ट अँगल बी काढलेला आहे म्हणजे आपल्याला ते पण आन्सर डायरेक्टली मिळत आहे. आणि आपला जो ऑप्शन आहे ऑप्शन सी इथे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे 120 डिग्री, म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट निघालेला आहे 120 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे 48. व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता एरिया काढण्यासाठी पण आपण पाहिलंय आपला थिअरॉटिकल पार्ट मध्ये, आपण जर आपल्याकडे अँगल असेल आणि जर समजा साईड माहिती असतील, दोन अँगल आणि एक साईड त्यांच्यामधला, तर अशा वेळेला आपण त्या ट्रायंगलचा एरिया जो आहे तो फाइंड करू शकतो. किंवा डायरेक्ट साईड दिलेल्या जरी असतील तर आपल्याकडे अपोलोनी आपलं हिरोज फॉर्म्युला आहे एस इंटू एस मायनस ए. भरपूर आपल्याकडे मार्ग आहेत मित्रांनो. ट्रिग्नोमेट्रीमध्ये खूप सारे फॉर्म्युले असतात. एकाच एक्झाम्पलला एकाच क्वेश्चनला सोडवण्यासाठी आपण 2-2, 3-3 मेथड सुद्धा त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह अप्लाय करू शकतो. आता इथे आपल्याला जे सोयीस्कर वाटतंय मी तो पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतो. मला आता इथे दिसतंय की जर मला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर इक्वल टू 1/2 इंटू आपल्याकडे अँगल बी आहे साइन बी या ठिकाणी मी घेतोय. या स्वरूपात जर वापरला गेला तर 1/2 ए आपल्याकडे आहे, ए इज इक्वल टू 5 होता, आणि सी जो आहे सी म्हणजे ए बी समोरची जी साईड असेल 3, आणि साइन अँगल 60 डिग्री, सॉरी 120 डिग्री, त्याला तो 60 डिग्री मध्ये अलाइड अँगल वापरून होऊन जाईल. हा 15 झाला इथे, 5 3 15 इंटू साइन, याला अलाइड अँगल मध्ये कन्वर्ट केला 180 मायनस 60, तर तुम्हाला 120 मिळतो. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो साइन, त्यामुळे हा साइन 60 येईल, आणि साइन 60 जो आहे तो √3/2 असतो. आणि हा 2 2 4 झाले, म्हणजे हा 15√3 डिवायडेड बाय 4 स्क्वेअर सेंटीमीटर. या प्रकारे आपण आपला जो ऑप्शन आहे ऑप्शन ए हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे 15√3/4 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 2024च्या सेकंड झालेली जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 23. इन अ ट्रायंगल एबीसी ए अपॉन कॉस ए इक्वल टू बी अपॉन कॉस बी इक्वल टू सी अपॉन कॉस सी, व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल इफ ए इक्वल टू 6 सेंटीमीटर. तुम्हाला एक साईड दिलेली आहे आणि त्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, आणि एक रिलेशन दिलेला आहे, विच रिलेशन ए अपॉन कॉस ए इक्वल टू बी अपॉन कॉस बी इक्वल टू सी अपॉन कॉस सी असं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. परत एकदा आपल्याकडे कोसाइन रूल आहे. जर या ठिकाणी कोसाइन रूल आपण अप्लाय केला तर इथे ए अपॉन, यासाठी कोसाइन रूल आहे आपला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस बी सी इक्वल टू बी अपॉन ए स्क्वेअर. कॉस बी साठीचा कोसाइन रूल आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी, आणि कॉस सी साठी कोसाइन रूल आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. हे रेसिप्रोकल होऊन वरती गेल्यानंतर हा ट्वाइस ए बी सी येईल, अपॉनला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू हा देखील ट्वाइस ए बी सी असेल डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि हा देखील ट्वाइस ए बी सी डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. यात ट्वाइस ए बी सी ओव्हरऑल थ्रूआउट कट होऊन जाईल, आणि रिमेनिंग टर्म जो रेशो आहे तो रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्टली मिळतं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर.
अशा पद्धतीने आपल्याला हे रिलेशन मिळतं आणि हे रिलेशन तेव्हाच पॉसिबल आहे ज्या वेळेला ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर असेल आणि हे काय इम्प्लाइज करतं की ए इज इक्वल टू बी इक्वल टू सी असेल. अशाच वेळेला होऊ शकतं की हे रिलेशन जे आहे ते इक्वल येईल आणि मग अशा वेळेला आपल्याला हे ए बी सी जर सेम असतील म्हणजे साईड जर तिघींच्या साईड ज्या आहेत त्या जर इक्वल येऊन गेल्या, या साईड जर इक्वल आल्या तर हा त्यावेळेला इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होईल. म्हणजे हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि समभुज त्रिकोण आहे. म्हणजे अशा वेळेला याचा जो एरिया आहे, एरिया ऑफ दॅट ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे √3/4 इंटू साईड स्क्वेअर आणि ते साईड पण ऑलरेडी दिलेली आहे. साईड आपल्याला दिलेली आहे ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर म्हणजे 6 त्याचा स्क्वेअर होईल. 6 नम बघा 6 36 झाले आणि 4 नम 36 होतात म्हणजे हा डायरेक्टली 9√3 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपल्याला फायनली आन्सर मिळतं आणि हा आपला ऑप्शन जो आहे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आहे 9√3 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 25. त्याच वर्षी विचारला गेला आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इक्वल टू 75 डिग्री, अँगल ए इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल पी इज इक्वल टू 45 डिग्री. यावरून आपण अँगल सी फाइंड करू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री येते. पुढे व्हॉट इज ए ट्वाइस ए मायनस बी इक्वल टू, तुम्हाला ट्वाइस ए मायनस बी फाइंड करायचा आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा. आता आपल्याला सुरुवातीला या अँगल सी काढायचा आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज जर या ठिकाणी 180 डिग्री आहे तर ऑफकोर्स यावरून ए प्लस बी या दोघांची सम जर आपण केली 75 प्लस 45 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री तर अँगल सी इज इक्वल टू तुम्हाला 180 प्लस 120 म्हणजे तुम्हाला अँगल सी डायरेक्टली 60 डिग्री मिळतोय. तिघी अँगल आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि आपल्याकडे साइन रूल आहे कारण मित्रांनो जर आपल्याला साईड काढायचे असतील आणि अँगल दिलेले असतील तर आपण जनरली साइन रूल अप्लाय करतो आणि जर साईड दिले असेल आणि अँगल काढायचा असेल तर अशा वेळेला आपण कोसाइन रूल जनरली यूज करतो. तर साइन रूल जर या ठिकाणी अप्लाय केला तर ए अपॉन साइन ए आपल्याकडे आहे 75 डिग्री, बी अपॉन साइन 45 डिग्री आणि सी अपॉन साइन 60 डिग्री. यात आपल्याला आता ए आणि बी या दोघींच्या व्हॅल्यूज काढणं गरजेचं आहे. तर ए जर काढायचं असेल मला इथे तर हा ए फाइंड करायचा असेल तर या 75 ला जर मी इकडे पाठवला सी मध्ये आन्सर काढायचा त्याचं कारण बी वेगळा काढायचा आहे आपल्याला म्हणून. तर इथे काय येईल बघा हा साइन 75 डिग्री डिवाइड बाय साइन 60 डिग्री इंटू सी असं होईल. आणि जर समजा बी फाइंड करायचा असेल मला तर बी फाइंड करताना मी काय करणार तर हा साइन 45 तिकडे पाठवला तर साइन 45 डिग्री डिवाइड बाय साइन 60 डिग्री मल्टिप्लाय बाय हा सी होईल. हे दोघे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. आता हे साइन 60 जो आहे तो डायरेक्ट निघतो, साइन 45 निघतो, साइन 60 निघतो परंतु साइन 75 डायरेक्ट निघणार नाही म्हणून त्याला आपण साईडला काढून घेऊयात. साइन 75 डिग्री आपण बाजूला काढून घेऊयात. साइन 75 काढण्याकरता आपल्याला कंपाऊंड अँगलचा यूज करायला लागणार. कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युला आपल्याकडे आहेत. हा 45 प्लस 30 डिग्री आहे. साइन 75 म्हणजे 45 प्लस 30 होईल आणि हा साइन ए प्लस बी चा जर फॉर्म्युला अप्लाय केला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असा आपला फॉर्म्युला आहे. त्यानुसार याच्यात व्हॅल्यू आपण साइन ए आणि बी च्या व्हॅल्यूज टाकल्या. ए या ठिकाणी 45 आणि बी जो आहे तो 30 डिग्री आहे. साइन 45 जो आहे तो 1/√2 येतोय. कॉस 30 जो आहे तो √3/2 असतो. कॉस 45 1/√2 आणि साइन 30 1/2 असेल. या दोघींचे छेद समान आहेत म्हणून हा √3 प्लस 1 डिवाइड बाय 2√2 हे तुम्हाला डायरेक्टली साइन 75 डिग्री मिळत आहे. म्हणजे साइन 75 डिग्री आपल्याकडे डायरेक्टली येऊन गेलाय तो आहे √3 प्लस 1/2 डिवाइड बाय साइन 60 आपल्याला माहिती आहे तो काय येतोय √3/2 आणि मल्टिप्लाय बाय हा सी आहे तसाच. तर ए इक्वल टू आपल्याला फायनली मिळाला ए इज इक्वल टू हा 2 गेट कॅन्सल्ड √3 मल्टिप्लाय बाय √2 केल्यानंतर √6 होईल म्हणजे √3 प्लस 1/√6 हा तुम्हाला ए मिळतोय. सेम वे आपल्याला बी फाइंड करायचा आहे. साइन 45 डिग्री म्हणजे 1/√2 असेल. साइन 60 जो आहे तो √3/2 असेल. या ठिकाणी रेसिप्रोकल घेतला आणि इथे 2/√6 होईल. √3 मल्टिप्लाय बाय √2 केल्यानंतर म्हणजे हा बी पण तुम्हाला मिळून गेला आहे. आणि या दोघी व्हॅल्यूज ज्या मिळाल्या आहेत त्या आपल्याला जे विचारलेलं आहे त्यात जर आपण त्या पुट केल्या म्हणजे ट्वाइस ए मायनस बी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय
याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. व्हॉट इज ए आपण फाइंड केला आहे √3 + 1 अपॉन √6 आणि मायनस बी आपण व्हॅल्यू फाइंड केली आहे 2 अपॉन √6 याला सिम्प्लिफाय करूयात. 2 × √3 + 1 -2 या ठिकाणी होईल डिवाइड बाय √6 याला अजून सिम्प्लिफाय केलं छेद समान होते मित्रांनो म्हणून मी त्यांना एकत्र करून घेतलाय. 2 × √3 + 1 -2 आणि किंवा 2 ने मध्ये मल्टिप्लाय करून घेतो एक स्टेप आपली कमी होईल 2 √3 + 2 होईल 2 कॅन्सल होईल इक्वल टू 2 √3 अपॉन √6 आणि फायनली हे 2 अपॉन √2 होईल. फायनली आपल्याला मिळत आहे 2 अपॉन √2 आणि या ठिकाणी सी मल्टिप्लाय आहेच प्रत्येकाला सी मल्टिप्लाय आहे मित्रांनो इथे हे लक्षात घ्या. सी प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय आहे म्हणून इथे पण सी असेलच. प्रत्येक ठिकाणी सी मल्टिप्लाय आहे आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे तुम्हाला मिळतंय √2c आणि √2c आपला ऑप्शन जो दिसतोय ऑप्शन बी जो आहे तो आपला √2c असा ऑप्शन दिसतोय म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 28. इन अ ट्रायंगल ABC tan A + tan B + tan C tan A + tan B + tan C इक्वल टू K दिलेला आहे आणि इन ट्रायंगल ABC म्हटलंय त्यामुळे ऑफकोर्स मित्रांनो यात असं म्हणता येईल की अँगल A + B + C इज इक्वल टू पाय असणार आहे किंवा आपण त्याला 180 डिग्री पण म्हणू शकतो. नेक्स्ट पुढे काय म्हटलंय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cot A cot B cot C. आपल्याला माहिती आहे रिलेशन आहे टॅन आणि कॉटचं एकमेकांचे हे रेसिप्रोकल आहेत म्हणून आपण त्याला जे सिम्प्लिफाय आहे ते करू शकतो. परंतु यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टॅन मधून डायरेक्टली कॉट मध्ये जाण्याच्या आधी जर समजा आपण दोघी साईडला इथे टॅन घेऊन टाकला तर टॅन A + B + C मध्ये सुद्धा आपण कॉट जो आहे तो आणू शकतो. म्हणून आपल्याकडे हा फॉर्म्युला जर असेल टॅन A + B + C चा तर ते ऍप्लिकेशन आपल्याला सोपं जाईल. आपल्याला भरपूर मेथड असतात मित्रांनो याच्यात आणखी 2 एक अल्टरनेटिव्ह मेथड्स आहेत परंतु आपल्याला जी सोयीस्कर आणि जर जास्त आपल्याला फॉर्म्युले माहिती असतील तर ते अगदी सोपं जातं सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर यात tan A + tan B + tan C याचा फॉर्म्युला आहे tan A + B + C चा tan A + tan B + tan C मायनस tan A tan B tan C डिवाइडेड बाय 1 मायनस tan A tan B माइनस tan B tan C माइनस tan C tan A आणि इक्वल टू 8 tan पाय आहे tan पाय 0 येतो तो 0 होईल. संपूर्ण टर्म तिकडे गेल्यानंतर 0 होऊन जाईल. फायनली आपल्याला जे मिळतंय ते tan A + tan B + tan C इज इक्वल टू हा तिकडे जर पाठवून दिला आपण एक स्टेप जर समजा ठीक आहे आपण एक स्टेप वाढवूयात समजायला अडचण नको म्हणून इक्वल टू 0 होईल आणि ही टर्म जर तिकडे पाठवली आपण तर इथे तुम्हाला मिळतंय tan A * tan B * tan C ही टर्म इथे ठेवतोय आणि ही टर्म तिकडे पाठवतो म्हणजे दोघी त्या ठिकाणी मायनस प्लस होऊन जातील. बरोबर इथे tan A + tan B + tan C राहील कारण ही व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे ती आहे K दिलेली. आणि आता हे जे दिसत आहेत हे हा 1 अपॉन cot A होईल आपल्याला कॉट मध्ये आन्सर हवंय हा 1 अपॉन cot B होईल आणि हा 1 अपॉन cot C होईल कारण ते रेसिप्रोकल आहेत टॅनचे. आणि मग याचा रेसिप्रोकल घेतला तर cot A cot B आणि इंटू cot C केला तर तुम्हाला हा 1 अपॉन K मिळतोय आणि आपल्या ऑप्शन मध्ये 1 अपॉन K जो आहे तो ऑप्शन नंबर बी आहे म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1 अपॉन K. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 2024 च्या फर्स्ट झालेल्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले हे PYQs आहेत. क्वेश्चन नंबर 20 इफ ABC इज अ ट्रायंगल देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. एक डिटर्मिनंट दिलेला आहे cos C sin B 0 tan A 0 sin B त्यानंतर 0 tan B + C आणि cos C असा एक ट्रायंगल एक डिटर्मिनंट दिला याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे असं त्याचं म्हणणं आहे. आपण याला कुठल्याही प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही अलॉंग रो करा किंवा अलॉंग कॉलम करा कुठल्याही मेथड त्याचा आन्सर येणार आहे. आपल्याला जे सोयीस्कर वाटतं मी आता अलॉंग C1 करतोय कॉलम नुसार करूयात. तर इथे cos C घेतल्यानंतर हा
करस्पॉन्डिंग रो कॉलम गेल्यानंतर इथे 0 होईल, 0 मायनस साइन बी आणि मल्टिप्लाय बाय टॅन बी प्लस सी. अधिक माहिती करता तुम्हाला जर डिटर्मिनंटचं माहिती घ्यायची असेल, डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं, तर असं यासाठीचा आपला एक व्हिडिओ आहे, त्याच्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर केलेला आहे डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेसवरती, तर ते तुम्ही पाहू शकतात. साइन बी इंटू टॅन बी प्लस सी आणि नंतर मायनस साईनने सुरुवात करून हा साइन बी जर आपण कॉलमने घेतोय तर टॅन ए येईल, अलॉंग कॉलम 1 घेतोय तर टॅन ए या ठिकाणी, आणि त्याचा क्रॉस जर केला, हा करस्पॉन्डिंग रो कॉलम सोडला तर इथे साइन बी इंटू हा क्रॉस केला, हा 0 होतोय म्हणून फक्त साइन बी इंटू कॉस सी या ठिकाणी येईल, -0 त्या ठिकाणी असेल, त्याची लिहायची गरज नाही. इथून बघा हा साइन बी मायनस आणि इथे पण साइन बी मायनस कॉमन जर काढला तर मायनस साइन बी कॉमन निघेल, कॉस सी जो आहे तो सुद्धा कॉमन निघतोय, कॉस सी कॉमन निघेल, इन ब्रॅकेट मायनस साइन सह कॉमन काढल्यामुळे ते फक्त टॅन येईल, टॅन बी प्लस सी आणि मायनस साइन कॉमन काढली म्हणून ते प्लस येईल, टॅन ए फक्त. त्याला सिम्प्लिफाय करूयात, मायनस साइन बी कॉस सी इथे येईल टॅन बी प्लस सी म्हणजे साइन बी प्लस सी डिवायडेड बाय कॉस बी प्लस सी, कारण टॅन म्हणजे साइन आणि कॉसचा रेशो असतो, तसं इथे पण साइन ए अपॉन कॉस ए. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथे मायनस साइन बी कॉस सी इथे येईल साइन बी प्लस ओके साइन बी प्लस सी इंटू कॉस ए, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आणि नंतर इथे कॉस बी प्लस सी इंटू साइन ए डिवाइड बाय कॉस ए इंटू कॉस बी प्लस सी. इथे बरेच मार्ग आहेत बघा सिम्प्लिफाय करण्याचे, खूप सारे आहेत. बी प्लस सी म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हा जो आहे तो पाय मायनस ए मिळणार, कारण इथे आपल्याला एक गोष्ट दिली की हा ट्रायंगल एबीसी आहे. जर ट्रायंगल एबीसी आहे तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सोप्या होतात, कारण या तिघांची सम जी आहे तुम्हाला पाय मिळणार आहे, म्हणून तुम्ही इथे कॉस बी प्लस सी ऐवजी डायरेक्टली इथे साइन बी प्लस सी ऐवजी आपण डायरेक्ट इथे साइन ए लिहू शकतोय. याला डायरेक्ट साइन ए लिहिता येईल, याला सुद्धा साइन ए आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल. तर इथे आपण आता काय करूयात बघा, आता असं करण्यापेक्षा याला अजून एक मार्ग आहे की हा एक फॉर्म्युला बनतोय कॉस साइन ए प्लस बीचा, तर तो जरी इथे वापरला तरी पण आपलं काम सोपं होत आहे. अनेक मार्ग आहेत, हा साइन ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युलाच बनतो आहे, कारण साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी हा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता तिघीही अँगलची जी सम आहे ती पाय असताना इथे साइन पाय तो होईल, आणि हा साइन पाय झाला, आपणला काही जरी असलं तरी फरक पडत नाही, साइन पाय आलाय म्हणून इथे हा डायरेक्टली 0 होईल, कारण साइन पाय म्हणजे 0 असतो, 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर, आन्सर इज 0. सो फायनली आपल्याला जो ऑप्शन दिसतोय ऑप्शन बी जो आहे तो 0 आहे, म्हणजे आपला बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. ABC are the sides of a triangle ABC, then what is determinant दिलाय बघा, a square b sin a c sin a b sin a 1 cos a c sin a कॉस ए आणि 1, आणि आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. आता काय करणार बघा, इथे ऑप्शन्स जे आहेत त्यानुसार आपल्याला इथे 0 किंवा एरिया ऑफ ट्रायंगल यायला पाहिजे, किंवा पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर याचा आन्सर येईल. यांच्यापैकी एक आन्सर आपल्याला मिळत आहे. आपण याला अलॉंग R1 जे आहे ते सॉल्व्ह करूयात. तर अलॉंग R1 करताना हा ए स्क्वेअर या ठिकाणी असाचा असा येईल, ए स्क्वेअर, त्यानंतर हा करस्पॉन्डिंग रो कॉलम गेल्यानंतर 1 मायनस 1 इंटू 1 1 मायनस हा कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर होईल, मायनस साईनने सुरुवात होते इथे बी साइन ए, सेकंड नंबर घेतल्यानंतर हा करस्पॉन्डिंग रो कॉलम गेल्यानंतर इथे येईल बी साइन ए मायनस सी इंटू साइन ए कॉस ए, आणि पुढे प्लस सी साइन ए हा तिसरा नंबर, आणि करस्पॉन्डिंग रो कॉलम गेल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येईल, ते येईल बी साइन ए कॉस ए मायनस 1 मल्टिप्लाय बाय केल्यानंतर इथे सी साइन ए असं आपल्याला मिळणार. मध्ये ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केला, हा ए स्क्वेअर, आणि वरून महत्वाची गोष्ट हा आयडेंटिटी बनतोय, फंडामेंटल आयडेंटिटी बनते आहे, त्यात इथे येईल डायरेक्टली साइन स्क्वेअर
ए. फॉर्म्युले फार महत्त्वाचे असतात मित्रांनो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. हा बी इंटू बी केल्यानंतर इथे येईल बी स्क्वेअर, साइन इंटू साइन केल्यावरती येईल साइन स्क्वेअर, मायनस साइन मध्ये गेल्यावरती हा येईल प्लस, परत साइन इंटू साइन केल्यावरती इथे येईल हा बी आणि हा सी पण इथे येतोच आहे, आणि वरून साइन इंटू साइन केल्यावरती येईल साइन स्क्वेअर ए आणि हा रिमेनिंग कॉस ए. पुढे ही प्लस साइन प्लस याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस सी बी सी म्हणजे हा बी सी होईल, आणि हा साइन इंटू साइन अगेन साइन स्क्वेअर ए आणि हा कॉस ए, मायनस याने याला मल्टिप्लाय केल्यावरती हा मायनस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए असा होईल. इक्वल टू इथे बघा, इथे याच्यात पण ए साइन स्क्वेअर ए दिसतो, याच्यात पण साइन स्क्वेअर ए आहे आणि यात पण साइन स्क्वेअर ए आहे. त्यावरून इथे आपल्याला असं म्हणता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, आणि यात हे टू टाइम्स टू बी सी आणि कॉस ए फक्त शिल्लक राहील, आणि या संपूर्ण याच्यामधनं कॉमन निघतोय तो साइन स्क्वेअर ए बघा. इक्वल टू आता इथे हा एक आपला कोसाइन रूल बनताना दिसतोय, पण कोसाइन रूल नुसार आपल्याला इथे जर आपण कोसाइन रूलचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय केला तर आपला फॉर्म्युला कोसाइन रूलचा असा आहे कॉस ए इज इक्वल टू किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए असा फॉर्म्युला आहे. मग याला जर त्या साईडला पाठवला, बरोबर बघा हा फॉर्म्युला बनतोय. जर यांना या साईडला पाठवलं सगळ्यांना एका साईडला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि हा प्लस ट्वाइस बी सी कॉस ए हा आपला कोसाइन रूल बनतोय, आणि हा संपूर्ण झिरो येईल जर यांना एका साईडला पाठवलं गेलं तर ही संपूर्ण टर्म जी आहे ती झिरो होतोय. झिरो मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर ए केला तर तुम्हाला फायनली हा झिरो मिळतोय. म्हणजे आपला ऑप्शन जो आहे, ऑप्शन ए जो आहे झिरो हा आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट त्याच वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 38. इफ इन अ ट्रायंगल एबीसी साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी, एक रिझल्ट दिला आहे साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी इज इक्वल टू 3 टाइम्स साइन ए साइन बी साइन सी असा एक रिझल्ट दिलेला आहे. आणि पुढे म्हटलंय देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आता एक डिटर्मिनंट पण दिलेला आहे. डिटर्मिनंट आहे ए बी सी बी सी ए सी ए बी. मित्रांनो इथे दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. एक ट्रिग्नॉमेट्री आपली जी सोल्युशन ऑफ ट्रायंगल संदर्भात ती ट्रिग्नॉमेट्री आहे ती, आणि एक डिटर्मिनंटचं प्रॉपर्टीज यांचा पण आपल्या दोघींचा एकत्रित वापर करायचा आहे. तत्पूर्वी एक रिझल्ट आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती असला पाहिजे की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 3xyz असं जर इक्वल टू 0 असेल तर हे त्यावेळेला शक्य आहे, इफ अँड ओनली पॉसिबल आहे ज्या वेळेला एक्स प्लस वाय प्लस झेड या तिघांची बेरीज जी ती 0 असेल, किंवा असं होऊ शकतं की एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड असेल, ही पॉसिबिलिटी आहे. आणि हा रिझल्ट तोच दिसतोय कारण तुम्ही जर याला या साईडला पाठवलं तर हे रिलेशन हे व्हेरीफाय होत आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतोय की इथे साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इज इक्वल टू 0 आहे, हे ते इम्प्लाइज करत आहे. राहिली गोष्ट जर आपण या ठिकाणी साइन रूल अप्लाय केला म्हणजे साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इज इक्वल टू के मानला तर इथे तुम्हाला साइन ए जो आहे तो काय मिळणार आहे, साइन ए इज इक्वल टू के ए. म्हणजेच इथे के ए प्लस इथे काय मिळणार के बी प्लस के सी इज इक्वल टू येईल 0. ओव्हरऑल के कॉमन काढला तिकडे गेला 0 होऊन जाईल. एक रिलेशन मिळालं ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 0, हे आपल्या कामी येणारं रिलेशन आहे. म्हणजे याच्यात आपण जर कॉलमची जर या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं, ऑपरेशन याच्यावरती अप्लाय केलं की तिघींची जर सम केली म्हणजे अप्लाय केलं याच्यावरती अप्लाय कॉलम नंबर 1 चेंजेस टू C1 प्लस C2 प्लस C3 या तिघांची जर सम करून आपल्या कॉलम मध्ये लिहिलं याला तर तो संपूर्ण कॉलम 0 होतोय. म्हणजे याच्यात काय होईल बघा, ए प्लस बी प्लस सी, बी आणि सी ऍज इट इज असेल, पहिला कॉलम फक्त बदलणार. इथे ए प्लस बी प्लस सी इथे देखील तेच तिघांची बेरीज करतोय म्हणजे ए प्लस बी प्लस सी होईल, आणि इथे देखील ए प्लस बी प्लस सी होईल, आणि हा सी ए आणि हा ए बी ऍज इट इज असणार.
याला ज्यावेळेला आपण सिम्प्लिफाय करणार ना तर हा 0 येतोय आणि 0 0 0 एक जरी कॉलम 0 असेल तर आपण प्रॉपर्टीजमध्ये शिकलेलो आहोत, प्रॉपर्टीनुसार जर एक कॉलम किंवा कुठलाही रो जर 0 असेल तो संपूर्ण डिटर्मिनंट जो आहे तो 0 होतो. म्हणजे फायनली आपल्याला जे आन्सर मिळालेला आहे आपला ऑप्शन आहे, ऑप्शन डी इज 0 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट त्याच वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 41. एबीसी इज अ ट्रायंगल सच दॅट अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल सी दिलेला आहे 60 डिग्री. त्यानंतर देन व्हॉट इज द, आता एक रिलेशन व्हॅल्यू दिलेली आहे कॉस ए कॉस बी डिवायडेड बाय कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. याला सिम्प्लिफाय करतो मित्रांनो. आता कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मी तर तुम्हाला म्हटलो आहे जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये अंडरस्टँडिंग गरजेची असेल, इच्छा असेल की आपल्याला ट्रिग्नोमेट्री समजायलाच हवी, तर याकरता तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते लर्न करणं गरजेचं आहे, ते रिमेंबर असणं गरजेचं आहे. फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करावेच लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील किंवा लॉजिकली त्यांना कसं लक्षात ठेवायचं या टेक्निक पण मी तुम्हाला त्या आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कॉस सी प्लस कॉस डी जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. इथे येईल 2 कॉस सी ऐवजी ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि अपॉनला येईल कॉस ए मायनस बी अपॉन 2. आता हे ऑफकोर्स कॅन्सल होईल. आता हे सगळं इन ट्रायंगल एबीसी मधलं आहे. मी तुम्हाला जसं थेरॉटिकल पार्टला सुरुवात केली त्याच वेळेला म्हटलं होतो की या टॉपिकवरती जे पण एक्झाम्पल्स येतील त्यांच्या सुरुवातीला इन ट्रायंगल एबीसी म्हटलेलं असेल. ट्रायंगल एबीसी हा जनरल ट्रायंगल असतो त्या ठिकाणी आणि त्याच्याशी निगडीतच या गोष्टी कन्सेप्ट असतात, तेव्हाच आपण हे बाकीचे फॉर्म्युले अप्लाय करतो. जसं त्यात इथे आता एक मी फॉर्म्युला अप्लाय करतोय तो डायरेक्टली इथे π/2 मायनस c/2 येईल, कारण तिघी अँगलची सम जी आहे ती जर पाय आहे तर मी जर कुठल्या तरी याच्या दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2 जर करत असेल तर इथे सुद्धा मला π/2 करायला लागणार आणि हा c/2 मी तिकडे पाठवला तर a प्लस बी अपॉन 2 ऐवजी मला π/2 मायनस c/2 मिळणार. आणि हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येणार. अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय आहे इथे, तर इथे डायरेक्टली येईल तुमचा कॉसचा साइन होतो आणि साइन c/2 येईल आणि c ऑलरेडी दिलेला आहे 60 डिग्री. c आपल्याकडे ऑलरेडी आहे. अपॉन 2 केला 2 साइन 60 म्हणजे 30 डिग्री झाला, म्हणजे हा 2 इंटू हा 1/2 असतो साइन 30, तर कॅन्सल झाल्यावर तुम्हाला 1 मिळतोय आणि आपला ऑप्शन सी जो आहे तो 1 दिलेला आहे, म्हणजेच ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 त्याच वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. इन अ ट्रायंगल एबीसी AB is equal to 16, BC is equal to 63, AC is equal to 65. What is the value of cos 2A plus cos 2B plus cos 2C याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे मित्रांनो. आता इथे एक गोष्ट लॉजिक असं आहे की इथे तुम्हाला जे 3 नंबर दिलेले आहेत दिसत आहेत साईडचे, तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल कारण ते ट्रिपलेट आहे. 65 दिलेला आहे, 63 दिलेला आहे आणि 16 दिला आहे. समजा हा ट्रायंगल एबीसी असेल तर AB जो आहे तो 16 आहे, BC जो आहे तो 63 आहे आणि AC जो आहे तो 65 आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे कारण 65 चा स्क्वेअर आहे तर दोन यांच्यापेक्षा जो आहे 16 स्क्वेअर प्लस 63 स्क्वेअर येईल. हे एक लॉजिक आहे जे ओळखता आलं पाहिजे, त्या हिशोबाने ते येत आहे. तर याला खूप प्रॅक्टिसची आवश्यकता असते तेव्हा ते ओळखलं जातं. आपल्याकडे जर असं ट्रिपलेट असेल तर याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय आणि याच्यानुसार आपण डायरेक्ट रेशो पण यांचे काढू शकतो. पण इथे आता हे सिंगल टर्म नाही, डबल अँगल आहे त्यामुळे यांना सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याकरता आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos 2a चा फॉर्म्युला 1 - 2 sin square a plus 1 - 2 sin square b plus 1 - 2 sin square c. हा 1 + 1 + 1 केल्यावर हा 3 येईल, -2 कॉमन काढला तिथे येईल sin square a plus sin square b plus sin square c इक्वल टू 3 - 2. आता मी तुम्हाला जसं म्हटलं हे ट्रिपलेट आहे तयार झालेलं, म्हणून साइन ए मला डायरेक्ट लिहिता येईल. साइन ए म्हणजे हा अँगल याच्या समोरची ऑपोजिट साइड ही आहे 63 डिवायडेड बाय हायपोटेन्यूज 65 आहे बाय डेफिनेशन ऑफ साइन, ती या ठिकाणी मी अप्लाय केली आहे. तसं साइन बी जो आहे तो डायरेक्टली हा तर साइन 90 डिग्रीज मिळालेला आहे. 90 डिग्रीचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे प्लस
हा साइन सी जो आहे त्याच्या समोरची अपोजिट साइड आहे 16 डिवायडेड बाय 65 त्याचा स्क्वेअर या ठिकाणी येईल इक्वल टू हा 3 - 2 हा 63चा स्क्वेअर आणि हे दोघी मिळून हा डायरेक्टली 1 होईल कारण याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअरची सम जी आहे ती आपल्याला 65चा स्क्वेअर मिळत आहे आणि हा अपॉनला 65 स्क्वेअर डायरेक्टली 1 मिळेल प्लस हा 1चा स्क्वेअर होईल साइन 90 हा 1 डिग्री येतो म्हणून 1 येतो म्हणून आणि हा 1 + 1 हा 2 होईल 2 × 2 4 होतील 3 - 4 आणि हा फायनली आपल्याला -1 मिळतो आहे आणि हा आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन -1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50 त्याच वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ए स्टेटमेंट आहे इन अ ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी ग्रेटर दॅन 0 जे कॉट ए कॉट बी इंटू कॉट सी ग्रेटर दॅन 0 then the triangle is an acute angle triangle and statement B आहे in a triangle ABC if tan A tan B tan C tan A into tan B into tan C greater than 0 then the triangle is an obtuse angle triangle. असे दोन आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत याच्यावरून acute angle याच्यावरून आपल्याला acute angle आहे की नाही हे चेक करायचं आहे याच्यावरून obtuse आहे की नाही हे चेक करायचं आहे मित्रांनो. तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे इन ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी ग्रेटर दॅन 0 आता हे तेव्हाच पॉसिबल आहे ग्रेटर दॅन 0 एक तर दोन निगेटिव्ह असतील त्या निगेटिव्हचा प्रॉडक्ट जो येतो 0 जो पॉझिटिव्ह होतो किंवा सगळेचे सगळे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे याचा काय अर्थ होतो की कॉट ए ग्रेटर दॅन 0 कॉट बी ग्रेटर दॅन 0 कॉट सी ग्रेटर दॅन 0 असेल त्याच वेळेला हे शक्य आहे कारण कुठलेही दोन जर आपण त्या ठिकाणी हे घेतलं तर तो अक्यूट अँगल राहणार आणि तो ऑब्ट्यूस अँगल होऊन जाईल आणि ऑब्ट्यूस अँगल दोन होतील आणि कुठल्याही ट्रायंगल मध्ये एकच ऑब्ट्यूस अँगल राहू शकतो कुठलाही ट्रायंगल जर असेल त्याच्यात ऑब्ट्यूस अँगल जो आहे तो एकच असतो कुठलाही अक्यूट अँगल 2 किंवा 3 राहू शकतात परंतु ऑब्ट्यूस अँगल हे एकच राहू शकतो म्हणून हे पॉसिबल नाहीये म्हणून हेच पॉसिबल व्हॅल्यू जी आपली हीच असणार की कॉट ए हा कॉट बी आणि कॉट सी हे तिघी जे आहेत ते 0 पेक्षा ग्रेटर असतील म्हणजे पॉझिटिव्ह असतील आणि हे केव्हा शक्य हे पहिल्या क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणजे हे तेव्हा शक्य जेव्हा हे 0 to π/2 मध्ये असतील इथे तसंच बी सुद्धा जो आहे तो 0 to π/2 मध्ये असेल तेव्हाच ते शक्य आहे आणि हा सुद्धा 0 to π/2 मध्ये असेल म्हणजेच अक्यूट अँगल असेल थोडक्यात म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार इन अ ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी ग्रेटर दॅन 0 देन द ट्रायंगल इज अन अक्यूट अँगल ट्रायंगल तेव्हा तो अक्यूट अँगल ट्रायंगल होईल कुठले तरी तिघी अँगल जे आहेत कुठले तरी नाही सगळेच अँगल तिघी अँगल जे आहेत ते अक्यूट अँगल आहेत. पुढे बघा स्टेटमेंट असं दिलंय सेकंड स्टेटमेंट tan A tan B tan C ग्रेटर दॅन 0 इथे सुद्धा जर समजा इथे कुठले तरी दोन जे आहेत ते ग्रेटर दॅन असतील त्याच वेळेला हे मी तुम्हाला जसं म्हटलो की दोन यांचा प्रॉडक्ट जो आहे निगेटिव्हचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह होतो म्हणजे इथे दोन निगेटिव्ह असले असते हे लेस दॅन 0 आणि tan C लेस दॅन 0 राहिला असता दोघींपैकी कुठला तरी तिघींपैकी कुठले तरी दोन हे जर निगेटिव्ह राहिले असते तरच हा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह होऊ शकतो म्हणजे याचा काय अर्थ होतोय की परत एकदा हेच रिझन इथे अप्लाय होतोय की इथे जर तो ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर तो निगेटिव्ह होईल आणि जर तो निगेटिव्ह झाला तर ऑफकोर्स दोन निगेटिव्ह ॲट ए टाइम पाहिजेत परत तेच आपल्याला म्हणता येईल की एकच अँगल जो आहे तो ऑब्ट्यूस असू शकतो दोन असू शकत नाहीत आणि यांचं जे स्टेटमेंट दिसतं इफ tan A tan B tan C ग्रेटर दॅन 0 देन द ट्रायंगल इज अन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल तर हे पॉसिबल नाहीये म्हणून सेकंड स्टेटमेंट जी आहे ती रॉंग आहे म्हणून आपला जो ऑप्शन ए आहे ऑप्शन ए इज द ए ओनली हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स या टॉपिकवरती जे प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत एनडीएच्या एक्झाममध्ये ते आपण या ठिकाणी बऱ्यापैकी घेतलेले आहेत बाकीचे एक्झाम्पल जे काही उर्वरित असतील तर ते नक्कीच आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोतच. तर मित्रांनो आपण हा टॉपिक जो आहे तो याच ठिकाणी संपवतो आहोत या ठिकाणी थांबूयात आता पुढचा टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात.